हाय, मी नीलम. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. ध्यानस्थमध्ये मनोज पटवर्धन यांचं गायत्री ध्यान. तुम्ही गायत्री ध्यानाबद्दल कधी ऐकलंय का? नाही ना? तर मग ऐका गायत्री ध्यान. ध्यानस्थ लेखमालेच्या अनेक वाचकांनी नवरात्रात कुठलं ध्यान अधिक परिणामकारक ठरेल असं विचारलं. भारतात हजारो वर्षापूर्वी वेदांची निर्मिती झाली. ऋग्वेदातील एक ऋचा ही मंत्राप्रमाणे गायत्री छंदात म्हटली जाते. अतिशय दिव्य अशा सविता शक्तीच्या उपासनेचा हा मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र. या मंत्राच्या उच्चारानं साधकांचं मन हे ध्यानात जाणीवेच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचतं. गायत्री मंत्राचे 3 प्रकार आहेत. ऋग्वेदातला मूळ गायत्री मंत्र तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात असा आहे. यजुर्वेदातला ओम भूर्भुवस्वः हा मंत्र मूळ गायत्री मंत्राला जोडला की गायत्री महामंत्र तयार होतो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओंकाराला प्रणव असं म्हटलं जातं. गायत्री महामंत्रात 3 वेळा ओंकार गुंफला की त्याचा त्रिप्रणव गायत्री मंत्र तयार होतो. हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र मानला जातो. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम. गायत्री ध्यान करताना त्रिप्रणव गायत्री मंत्र म्हटला तर ते ध्यान सगळ्यात जास्त प्रभावी होतं असा अनुभव आहे. 24 अक्षरांच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून गायत्री मंत्र साकार झाला आहे. हे प्रत्येक अक्षर एकेका विशिष्ट शक्तीचं द्योतक मानलं जातं. अग्नी, वायू, सूर्य, आकाश, यम, वरुण, पर्जन्य, बृहस्पती, इंद्र, गंधर्व, पूषा, मित्र, त्वष्टा, वसु, मरुद्गण, सोम, अंगिरा, विश्वदेव, अश्विनी कुमार, प्रजापती, संपूर्ण देवता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच रुद्र, शंकर या त्रिमूर्ती. हे ध्यान कसं करायचं ते पाहूया. कुठल्याही ध्यानात्मक आसनात आरामशीर वाटेल असं बसावं. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम. हा मंत्र अगदी सावकाश हळुवारपणे किमान 11 वेळा म्हणावा. प्रत्येक अक्षराचा उच्चार करताना जी स्पंदनं निर्माण होतात ती अगदी एकाग्रतेने अनुभवावी. ध्यान करताना मंत्र किती वेळा म्हटला यापेक्षा तो कसा म्हटला हे सर्वाधिक महत्त्व आहे, हे लक्षात ठेवावं. गायत्री मंत्र आणि गायत्री ध्यानाची पद्धत ही अतिप्राचीन आहे. मात्र या दोन्हींवर संपूर्ण जगभरात विस्तृत संशोधन झालं आहे. डॉक्टर हर्बर्ट स्प्रिजेरिल यांनी हॅम्बर्ग विद्यापीठामध्ये गायत्री मंत्रावर संशोधन करून शोधनिबंध प्रकाशित केला. त्यांनी शरीरविज्ञान प्रयोगशाळेत गायत्री मंत्राच्या उच्चाराची शक्ती तपासली. गायत्री मंत्राच्या नादातून प्रति सेकंद 1,10,000 ध्वनी लहरी निर्माण होतात असं लक्षात आलं. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरं आहेत. प्रत्येक अक्षरातून सूक्ष्म जाणीव, ऊर्जा क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र यावर सखोल परिणाम दिसून येतो. शरीरातल्या सुपरनॅचरल पॉवर्स जागृत करण्याचं सामर्थ्य गायत्री मंत्रात आहे. या ध्यानाचे असे परिणाम आढळून आले आहेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, एकाग्रतेत वाढ, शरीरातील षटचक्र उत्तेजित होतात आणि अचेतन शक्ती केंद्रांना चेतना मिळते. उच्चारशास्त्राच्या अभ्यासकांनी म्हटले की 24 अक्षरांचा वारंवार होणारा नाद
हा मज्जातंतूंमध्ये अनुनाद निर्माण करतो। त्यावेळी ओठ, मेंदूतील नाड्या, टाळू, जिभेवर येणारा दाब हा विशेष असतो। नाड्यांमध्ये चुंबकीय आसक्तीमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा निर्माण होतात। सर्व शक्तिमान समजल्या जाणाऱ्या गायत्री मंत्रावर आधारित हे ध्यान या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सुरू करून त्याचे लाभ नक्कीच अनुभवायला हवेत। तसेच फक्त गायत्री मंत्राच्या उच्चारानं काय होतं आणि तो कसा म्हणावा याचा सुद्धा माझा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही सप्तरंग 59 चॅनलवर जरूर बघा। माझं चॅनल सबस्क्राईब करा। तसेच बोलकी पुस्तके म्हणून ऑडिओ, आपण स्टोरीज आणि त्याच्यामध्ये चांगले लेख, आर्टिकल्स, ते सगळं त्याचा जो आहे माझं चॅनल ते सुद्धा बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।